हाय फ्रेंड, माझं नाव मोनाली आहे. माझं वय 25 वर्षे आहे. मी एका शहरामध्ये राहत होते. माझा नवरा खूप श्रीमंत होता. त्याचं नाव मनोज होतं. आठवड्यातून 4 दिवस तो दुबईला असायचा. यावेळी एवढ्या मोठ्या बंगल्यात मी एकटीच असायचे. त्या बंगल्याचं वैभव पाहून मला कामाचा खूपच कंटाळा यायचा. यामुळे माझ्या नवऱ्याने घरातील कामं करण्यासाठी घरगडी ठेवला होता. खूप दिवसापासून आम्ही घरगडी शोधत होतो, पण कोणाची ना कोणाची तरी तक्रार असायची. असे घरगडी माझ्या नवऱ्याला आवडत नसायचे. म्हणून त्यांनी खेडेगावचा एक घरगडी शोधला होता. तो दिसायला खूप किरकोळ होता, पण वयानं तो माझ्यापेक्षा मोठा होता. घरातील कोणतेही कामं तो पटकन करायचा. यामुळे मी खूप खुश असायचे. त्याच्या कामाविषयी माझा नवराही खूप खुश असायचा. यामुळे तो मला म्हणायचा, आता झालं ना तुझ्या मनासारखं? आपल्याला एक चांगला नोकर मिळाला आहे. त्या नोकराचे नाव बबन होतं. तो मोजकाच बोलायचा, पण अगदी कामाचा बोलायचा. 2-4 दिवस त्याला कामाची माहिती झाल्यावर नंतर तो घरातील कामं वेळेवर करू लागला होता. माझा नवरा घरी आल्यावर तो पटपट काम करायचा, पण ज्यावेळी माझा नवरा दुबईला जायचा त्यावेळी त्याच्या कामाचा स्पीड खूपच कमी व्हायचा. त्याला वाटायचं एवढ्या मोठ्या बंगल्यात एवढी सुंदर बाई एकटीच आहे आणि मी त्याच्यासोबत आहे. त्याची ती परीक्षा घेण्यासाठी मी मुद्दाम त्याच्याजवळ जाऊन गप्पा मारायचे, पण त्याच्या मनात माझ्याविषयी तसं काही नसायचं. आपण थोडं वेगळं वागलो तर मालकीण आपल्याला रागवतील हा विचार त्याच्या मनात सतत चाललेला असायचा. मला जे हवं आहे ते माझा नवरा वेळेवर देत नसायचा. यामुळे नोकराजवळ बसून त्याच्याशी गप्पा मारून त्याला माझ्याकडे वळवण्याचा मी प्रयत्न करत होते. माझं हे वागणं त्याच्या लक्षात येत होतं, पण मालकाला माहीत झाल्यावर ते आपल्याला कायमचं कामावरून काढून टाकतील ही भीती त्याच्याही मनात असायची. एकदा घरातील गॅस संपला म्हणून मी त्याला किचनमध्ये बोलावले आणि त्याला म्हणाले, बबन, आपला गॅस संपला आहे, तेवढा जोडून ठेव. यावेळी तो जेव्हा आत आला तेव्हा त्याचं वागणं थोडं बदललं होतं. त्यानं एकदा माझ्याकडे पाहिलं आणि सारखं पाहतच राहिला. एवढं वय होऊन सुद्धा त्याचं लग्न झालं नव्हतं. त्याला काही कामधंदा नसल्यामुळे त्याला कोणी मुलगीही दिली नव्हती. यामुळे त्याचं लग्नाचं वय होऊन गेलं होतं. एक दिवस माझ्या नवऱ्याला मी त्याच्या वागण्याविषयी सहजच सांगितलं होतं. तेव्हा तो मला म्हणाला, तुझ्यामुळे त्याचं वागणं बदलत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. तो आपल्या घरी कामासाठी आलेला आहे. त्याला चांगला जीव लावत जा. माझ्या नवऱ्याला त्याच्याविषयी कोणतीही तक्रार नव्हती. यामुळे त्याच्याशी माझं मैत्रीचं नातं थोडंसं घट्ट होऊ लागलं होतं. यामुळे काही दिवसातच खूप लाजणारा घरगडी आता मला अजिबात लाजत नव्हता. पहिल्या दिवसापासून त्याच्या मनात माझ्याविषयी वेगळाच विचार होता, हे मी ओळखलं होतं. सुरुवातीला किरकोळ दिसणारा तो घरगडी आता मात्र खाऊन पिऊन खूपच चांगला झाला होता. माझ्या नवऱ्याकडून मला जे मिळायला हवं होतं ते मिळतच नव्हतं. यामुळे काम करून झाल्यावर तो माझी गरज पूर्ण करत असे. त्याचा आणि माझ्या वागण्यात खूपच आपुलकी निर्माण झाली होती. यामुळे माझ्या नवऱ्याला कळूनही तो आमचं घर सोडण्यासाठी अजिबात तयारच नव्हता.